ऐकलंच की नाही? हे माझ्या गुरुजींनी मला सांगितलेलं तुझ्या पूजेचं गाणं. तेव्हा आता सद्गुरुरायाला स्मरण केलं आणि नारद महामुनींनी साष्टांग दंडवत घातले त्या आशुतोषाला. आशुतोष प्रसन्न झाला, म्हणजे नारदा अरे खूप दिवसांनी आमची आठवण काढली, इथपर्यंत आलास. कालच म्हणजे काही नाही, देवा तुझी आठवण आली म्हणून आलो. बघा आम्ही काहीतरी देवळात गेल्यानंतर काहीतरी मागण्याच्या हेतूने जाणार. आज हे मागायचं ते मागायचं नव्हे, तर काही जण असे एक मंडळी म्हणाले की देवासमोर उभं राहिल्यानंतर काहीतरी आपल्यामध्ये कमी यायची जाणीव होते आणि ते मागं बसतात. म्हणाले नवसाशिवाय देव म्हणजे ते चालतच नाही. मोठी देवस्थान आहे तिथं नवसच फक्त भेट घेतले जातात, बाकी दर्शन कमी प्रमाणात असतो. म्हणाले कशाला? म्हणजे तुला भेटायला आलो. भेटलं, मनाचं समाधान झालं. बाजूला पार्वती माता होती. म्हणाली नारदा मी पण बसले इथे बाजूला, तेव्हा मला पण नमस्कार कर. म्हणाले केलं माते, तुला पण नमस्कार आहे. आणि हा दोघांचा नमस्कार झाला. आता नारद मुनीच होते, नंदी आता शांत झालाय आणि पार्वती मातेचं ते रूप बघून नारद महामुनी सांगतायत, माते अगं तुझ्याकडे बघितल्यानंतर कोटी चंद्र सूर्य पिके पडावं असं तो सुंदर रूप आहे आणि तू आमची सगळ्यांची माता आहे. तेव्हा तुझं पण वर्णन करावं असं या ज्ञान विशारदाला वाटतंय. आता तुझं वर्णन मी कसं करायचं? आता जो ज्ञानामध्ये विचार असणारा संगीतामध्ये, तबल्यामध्ये, पेटीमध्ये सगळ्यामध्ये विचारलं होतं. तेव्हा त्यांनी ठरवलं माते तुझं वर्णन नारदाने तेव्हा काय केलं असेल तुम्हाला माहिती नाही, परंतु पंडितराज जगन्नाथ नावाचं एक सुंदर असं नाटक दक्षिणामध्ये एक होऊन गेलं आणि ते एक गुरुजींनी एक गाणं लिहिलं त्या पार्वती मातेसाठी. आता ताल कोणत्या वापरायचा? त्या संगीतकाराची एवढी विद्वत्ता, म्हणजे ते म्हणाले रूपाचं वर्णन करताना रूपक वापरायचं असतं. म्हणजे असं त्याला तिथे वाटलं. ते का वाटलं मला माहिती नाही, कारण तेव्हा तिथे नव्हतं. आणि मग आपण सगळेजण शास्त्रीय संगीताचे जाणकार सुरू आहे क्लास, आणि मग त्या मातेचं वर्णन करायचं. आता त्या मातेचं वर्णन मी करणार आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं, ग्रामदेवतेचं मनामध्ये आठवा. म्हणजे तुमचं पण काम होईल. असतं नुसतं कीर्तनाला बसण्यात काय मजा नाही ना. प्रत्येकाची कुलदेवता असेल, ग्रामदेवता असेल, त्या ग्रामदेवतेचं वर्णन कसं केलंय?
दुनिया आदि माया सुफलाम झाले तेव्हा आणि कोटी कोटी चंद्र सूर्य पिके पडावे एवढं तुझं सुंदर रूप आहे तेव्हा तुमच्या दोघांना मी विनावर करतो आणि मी म्हणाले नेमको नारदाने अतिथी देवो भव म्हणून त्याचा सत्कार केला आणि सांगितलं बाळा आता तुला काय पाहिजे ते सांग आणि तू जे सांगशील ते आम्ही देऊ आपण कोणाचेही लाडके होण्यापेक्षा देवाचे लाडके होऊया म्हणजे देव आपल्या सर्व इच्छा परिपूर्ण करेल बरं का मंडळी नारद महामुनी सांगितलं तेव्हा मला द्यायचंच असेल मला तर तुमचा एखादा सारीपाटाचा खेळ जर का झाला तर माझ्या मनाचं रंजन होईल म्हणजे त्या काळच्या पद्धतीप्रमाणे जेव्हा टीव्ही नव्हता चॅनल्स नव्हती वेगवेगळ्या मालिका नव्हत्या मोबाईल नव्हते हे नव्हतं ते नव्हतं हे सगळं निकृष्ट नव्हतं तेव्हा मनोरंजनाचं साधन म्हणून म्हणाले सारीपाट खेळायचा आणि सुरू झाला कसा सारीपाट सुरू झाला दोघे खेळती आनंद घन दोघे आनंदानं खेळू लागली तिथे टाकला कमलोद्भव नंदन कमलोद्भवापासून ज्याची निर्मिती झाली तो नंदन त्याचा नारद महामुनी तिथे थांबले ब्रह्मवीणा वाजवून करी मनोरंजन आणि नारद महामुनी काय केलं तिथं आपली ब्रह्मवीणा वाजवायला सुरुवात केली आणि त्या ब्रह्मवीणेच्या आवाजानं त्या नादानं ह्याचा खेळ अजून रंगत गेला तुम्ही म्हणाल असं होऊ शकतं का इकडे शंकर आहे इकडे पार्वती आहे आणि इकडे साईपाठाचा खेळ खेळताय आणि नारद मध्ये ब्रह्मवीणा वाजवतोय अशी जोरात आणि खेळ रंगात येतो होऊ शकतं का असं ते का कीर्तनामध्ये विचारल्यानंतर कीर्तनानंतर एक मुलगा म्हणाला होऊ शकतो कसं म्हणजे आता जे 2020 जे मॅचेस आहेत ना त्याच्यामध्ये 4-6 मारल्यानंतर सुद्धा गडागडा वाजवतो नेक्स्ट कीर्तनाला म्हटलं मी नक्की सांगेन असो आणि खेळ रंगात आल्यानंतर पार्वती म्हणाली महाराज आता नुसता खेळ खेळायचा नाही तर काहीतरी पणाला लावायचं काय पणाला लावणार नारद
कैलासाचा कळस ध्वजा कौतिनाची. आणि तिथे सुरू केलं दिग्दर्शक म्हणाले थांबा, कैलासावर जायचं असेल तिथे राहायचं नाही, चढत जायचं. हे भारतीय शास्त्रीय संगीताचं गुह्य आहे. आता कौपिन बघितल्यानंतर ते कौपिनही सुटलं, हो आपण शंकराकडे जाऊया, ते दुसऱ्या कौपिन लावल्या आणि निघून गेले. आता पार्वती आणि नारद महामुनी विचार करतात, खेळ जिथे आपण मस्ती केली ती मस्ती अंगलट आली, आता होणार कसं? शंकर निघून गेले, कुठे गेले काहीच कळेना. आता देवाला शोधायचंय, आपण पण देऊ शकतो, कुठे आहे देव, इकडे आहे देव, तिकडे आहे देव. जरी गाणं लिहिलेलं असतं आपल्या एका पवित्र सुंदर शब्दकाराने, कुठे स्वदेशी रामेश्वर, कुठे स्वदेशी काशी, त्याच्यामध्ये सुंदर वर्णन आहे. देव सगळीकडेच भरलेला आहे. भूजन तेज समीर कर विशेष कासरे तिथे असे भरलं. तरी पण म्हणाले आयुष्यामध्ये देव मिळाला नाही, तो माणूस शोधलाय. काय म्हणावे याला? आता पार्वती आणि नारद खरंच देवाला शोधताय. पार्वती आपल्या नवऱ्याला शोधते, कुठं शोधावं? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याच्यामध्ये बघितलं, देव समजा कुठे असू शकता? ते तकली नाना साधनी धीमा आदि माया जगत जननी. शिवलीलामृत कारणी वर्णन केले की आदि माया जगत जननी ती तकली नाना साधनी, तिने आमची काय कथा? श्रीधर म्हणतात, कवी श्रीधर, अरे नाना साधनांचा विचार केला आणि पार्वतीने आपल्या पतीला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ती सापडली नाही, तिने आमची काय कथा? शेवटचं म्हणाले नारद महामुनी, आता असं ते सापडणार नाही, कारण रागानं गेलेला माणूस आणि रागाने डोळे नसतात. तेव्हा आता इथं ज्ञानचक्षुने शोधलं पाहिजे, काहीतरी युक्ती केली पाहिजे. आता काय युक्ती करायचं? ते दोघे जण आहेत, त्यामुळे मला थोडंसं भीती वाटते, तरी पण मी सांगत जातो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये असा एक राग आहे, त्या रागाचं नाव आहे बिहाग. आणि त्या बिहाग रागाचं वैशिष्ट्य असं आहे, एखादी गोष्ट मिळवायची असेल तर बिहाग शिवाय दुसरा पर्याय नाही. बिहागचा मराठीमध्ये अर्थ सांगतात, एखादी गोष्ट मिळवणे. तेव्हा माते, आता तुला मिळवायचं असेल तर असं कर, एक सुंदरशी माळ गळ्यामध्ये घालायची, फुलांची माळ गळ्यामध्ये घालायची, चुडा भरायचा. चुडा माहिती की नाही? कलियुगामध्ये चुडा रद्द होत चालला. इकडे 18, इकडे 18 बांगडे घालायचे, चुडा म्हणतात. पायामध्ये घुंगरू बांधायचे सुंदर असे आणि त्रितालमध्ये वाजून गायन चालत जायचं. कुठे जायचं? त्रिभुवन सुंदरी कुंभी गळा माळ, त्रिभुवन सुंदरी कुंभी गळा माळ, त्रिभुवन सुंदरी कुंभी गळा माळ, करीची किण किण पायीची पैजण, करीची किण किण पायीची पैजण, त्रिभुवन सुंदरी कुंभी गळा माळ, त्रिभुवन सुंदरी. आणि
पार्वतीचं फिरणं होतं. ते फिरणं एका गुहेमध्ये लपून बसलेल्या भगवान शिवशंकरांना दिसलं आणि भगवंतांनी डोळे उघडले आणि बघितलं रे एवढी सुंदर स्त्री, म्हणजे या जगात मला माहिती होतं की पार्वती शिवाय स्त्री सौंदर्यवान स्त्री कोणच नाही केलं. म्हणजे फर्स्ट दिस युनिवर्स इज पार्वती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पहिली विश्वसुंदरी पार्वती माता, पहिली नृत्य कला हुशारच असणारी पार्वती माता आणि दोघंही सुंदर असल्यानंतर मोही सदाशिव मोहित झाले आणि बाहेर आले ते गुहेमधून आणि बघितलं अरे कोण असेल आणि कोण असेल हे शंकरांनी बघितले, पार्वतीने पण बघितलं. आता म्हणाले पार्वती म्हणाले ठीक आहे प्रेक्षक तर समोर आहे म्हटल्यानंतर आपली कला आपण दाखवली पाहिजे. सावंतवाडीमध्ये सगळे लोक सुजाण आहे कारण शास्त्रीय संगीताचं गायक सुरू आता पार्वती नृत्य करते हो. आम्हाला असं परीक्षणाला बोलवतात समोर नृत्य असतं गायक असतं सगळ्याला कारण कीर्तन सगळं त्याला जमतं आणि मग तिथं बघतो आम्ही म्हणजे की असं प्रकारे उद्या डान्स स्पर्धा वगैरे असतात असं तरी कुठलं तरी गाणं निवडलेलं की त्या गाण्याच्या मुलाला काही अर्थच समजत नाही म्हण गाणं डान्स गाणं आणि त्या गाण्याचा अर्थ त्या मुलाला कळलाच नाही. आता पार्वती नृत्य करतायत म्हटल्यानंतर पार्वतीच्या नृत्यासाठी कोणतं गाणं म्हणायचं. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये ज्या गाण्याला शब्द नसतात त्याला तराणा असं म्हणतात आणि नादिर्दिदानी तदानी तो तदानी नादिर्दिदानी तदानी तो पार्वती नृत्य करायला सुरुवात केली. पार्वतीला नृत्य करताय कोणासाठी भगवान शंकर भक्ताय नादिर्दिदानी तदानी तो तदानी नादिर्दिदानी तदानी तो तदानी नादिर्दिदानी तदानी तो तदानी आणि पार्वतीचं नृत्य बघून शिवशंकरांच्या मनामध्ये लख प्रकाश पडला. अरे एवढं सुंदर नृत्य करणारी भीड जिच्या गळ्यामध्ये फक्त फुलांची माळ आहे, पायामध्ये पैजण आहेत आणि चुडा भरलेला आहे आणि तिच्या जग आहे सरी म्हणून तू म्हटल्यानंतर मनावर आली. म्हणाले महाराज तुम्ही कोण? म्हणाले मी कोण ते विचार नको कारण इकडे लपून बसतोय आणि लपून बसणाऱ्याला आपली ओळख द्यायची नसते मग लपण्याचा काय अर्थ. म्हणाले मी कोण ते सांगत नाही तू कोणती फक्त मला सांग. मी म्हणाली शांता बिली काम काय काम म्हणाले एवढंच इकडे तिकडे जायचं नाचायचं कोणीतरी काय पदरात टाकलं तर ते घ्यायचं आणि आपलं पोट भरायचं. म्हणाले एवढंच. मग तुझ्या सौंदर्याचा तुझ्या नृत्य कलेचा एवढाच उपयोग नाही मिळाला. म्हणाले हो जगामध्ये अशी काही माणसं असतात की त्यांना व्यासपीठ मिळत नाही म्हणून ती तशीच पडून राहतात आणि काही शिल्लक कला असणारी माणसं व्यासपीठ मोठी होतात त्यांना असतं मिळतो. तेव्हा हे सगळं प्रार्थनावर अवलंबून असतं भगवती. तेव्हा असं तुझं नृत्य श्रेष्ठच आहे म्हणजे एवढं नृत्य सुंदर नृत्य करणारे कोण नाही आणि रूप पण तर त्याच्यापेक्षाही सुंदर आहे. पार्वती सांगताय महाराज आपण एवढे परीक्षक आहात नाही कोण. म्हणाले माझी ओळख नको. तेव्हा असं ती ओळखी बाजूला राहू दे. तू माझ्याशी लग्न करशील का सरळ विचारून टाकील त्याकडची गोष्ट आहे. म्हणजे आता मालिकेमध्ये काय काय म्हणतात
दुसरं का असेल तर सगळं एखादं गाणं अजून म्हणून सांगा ते चालेल, परंतु लग्नाचा वगैरे विचार करून का पण पार्वतीने आता कंसात बोलायला सुरुवात केली. ज्ञानवंती कुठं मला असं माझ्या जर पतीला कळलं हे तर तिसरा डोळा तो उघडला म्हणजे त्याला राग आला तर सगळं तुझ्या सगळं माझ्या सगळं विश्व भस्मसात करून टाकलं. तेव्हा लग्नावेळेचा वगैरे विचार करून महाराज तुम्ही कोण आहे ते सांगा. मी म्हणाले माझी काय ओळख देणार नाही, आपण असं करूया लग्नाची कोरणी फिसकटते म्हटल्यानंतर शिवशंकर म्हणाले आता काय एखादा कलाकार असतो आणि अशी माणसं दिसल्यानंतर त्याला गाणं म्हणायची आवड आपणच निर्माण होते. म्हणजे हे जर का माझ्या घरी आल्यानंतर मी काही घर दाखवलं नाही, एक खिडका करावल्या त्याच्या लावल्या तबला दाखवणार पिंडी दाखवणार आहे ना पैकी नाही. तसं त्या पार्वतीचं नृत्य बघून भगवान शंकर म्हणाले अगं मी काही कोणी सर्वसामान्य नाही, मला पण पकवान वाजवता येतो, तर मी वाजवतो डमरू वाजवतो, तू नृत्य कर जमेल का म्हणाले हो जमेल. आणि भगवान शिवशंकरांनी पंचमहाभूतांना आज्ञा दिली म्हणाले अरे डमरू तयार कर आणि पंचमहाभूतांनी डमरू तयार केलं थोडी तो डमरू त्या ठिकाणी आला आणि डमरू मध्ये 52 स्वर असतात, 52 श्रुती असतात आणि त्या 52 श्रुतीच्या विरामातून तो डमरू वाजला आणि त्या वाजणाऱ्या डमरूच्या तालावर पार्वतीने नृत्य करायला सुरुवात केली. एका तालामध्ये कसं सोहम हरयम विश्वाचे सखी सुरतालो हे सुरतार करूले परम झूमर हे सरिता सर भुवनात्रय गाते 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 सोहम हरयम मरुवाते सोहम हरयम मरुवाते सखी सुरतालो सुरतार करूले परम झूमर हे सरिता सर भुवनात्रय गाते 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 सोहम हरयम मरुवाते डमरू ओंकार नाद डमरू ओंकार नाद परमेश्वर का प्रसाद परमेश्वर का प्रसाद सखी महिमा से भुवनत्रय गाते 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 सोहम डमरू आणि या डमरूच्या नादात पार्वतीचं जे नृत्य सुरू झालं भगवंताने नृत्य मध्येच थांबवलं म्हणजे का पार्वती सांगते महाराज नृत्य काय थांबवलं म्हणाले कळलं अगं हे सगळ्या नृत्याच्या स्टेप्स मीच बसवलेले आहेत किंवा तू कोण आहेस ते मला कळलं. पार्वती अगं असं रूप घेऊन इथं कशाला आलीस मला शोधायला म्हणाले हो कोणाला कसं शोधायचं ते त्याचं त्यालाच माहिती असतं. तुम्हाला शोधायचं म्हणजे शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन तेव्हा नारद महामुनींच्या सांगण्यावरून हे सगळं सुंदरसं शांता मेलडीचं रूप तयार केलं आणि नाचत 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 तुमच्याकडे आले तुम्ही ओळखला म्हणाले हो मी डमरू वाजवायला सुरुवात केला आणि तुझं नृत्य बघूनच माझ्या लक्षात आलं कारण पार्वतीच्या एवढं नृत्य कोणीच करणार नाही. पार्वतीचं नृत्य सुरू होतं भगवान डमरू वाजवत होते मग बाकीचे लोक काय तिथे झोपले नव्हते त्यावेळी सगळे जमा झाले म्हणाले भगवान शंकराला पार्वतीला साष्टांग दंडवत घालता म्हणाले महाराजांना तुम्ही इथंच राहायचं का येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण धन्य धन्य संतांचे सदन तुमची आम्हाला कृपा वगैरे आता काही नको तुम्हीच आमच्याकडे राहा. देवाकडे उद्यापासून एवढंच मागायचं देवा तूच माझ्याकडे राहायला आहे मग बघूया काय ते तुमचं पुढे कारण देव राहायला आल्यानंतर त्याची लक्ष्मी बरोबर येते. कारण कुठेही माणूस एकटा जात नाही त्याला दोन कारण आहे प्रापंचिक आणि पारमार्थिक. प्रापंचिक माहित आहे तुम्हाला एकटं गेल्यानंतर काय होतं आणि भगवंत तुझ्याकडे राहिला आहे तेव्हा त्या पार्वती भगवान शिवशंकर तुम्ही आमच्याकडेच राहिले इथेच राहायचं इथेच राहायचं म्हणाले कुठे राहायचं ही घटना कुठे घडली तर त्या गोमंत पर्वताच्या गुहेमध्ये एक गोष्ट घडली. सुंदर नृत्याचा चढकार झाला डमरूचं वादन झालं सगळे गंधर्व
तुझं नाव शांत नारदाने ठेवलंय कीर्तनकाराने आमच्या कीर्तनकाराने आणि तू आहेस कोणी दुर्गा तेव्हा तू शांता दुर्गा या नावाने राहायचं म्हणाले ठीक आहे महाराज तुमचं कसं काय नारद महाराज तोपर्यंत प्रगट झालेच होते म्हणाले तुम्ही पण इथे थांबा इकडून रागाने इकडे आला ना इकडे गुहा शोधली मग आता इथल्या लोकांना परम पवित्र करायचं इथल्या लोकांना तुम्ही काय प्रसाद द्या आता काय प्रसाद द्यायचा मांगिरीश पुराण नावाचं एक पुराण आहे पुराण अशा पुराणामध्ये असं वर्णन केलंय मागे तो देव मागेरीश तो मंगेश असं त्याचा अपभ्रंश झाला आणि गोव्याच्या प्रांतामध्ये गोमंतक प्रांतामध्ये तो मंगेश म्हणून राहिला आणि म्हणून त्या गोव्याच्या भूमीला हे सगळं नृत्य गायन ह्याने नाही पण त्याच्या पूर्वजांनी नक्कीच बघितलेलं आहे आणि पूर्वज जे कृपा करतात पूर्वजांच्या कृपेने आपण सगळं म्हणतो ना जन्मोजन्मी आम्ही गोकुळ केले तसं त्यांचं जन्मोजन्मीचं पुण्य म्हणून आजही गोव्याच्या भूमीमध्ये संगीताचं बाहेरवर म्हणतात गोवा कला त्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या शंकर पार्वतीच्या प्रसादामुळे घडल्या आणि मग काय करतात ते शंकर म्हणाले मी पण इथं थांबतो आता शारदा तुमच्या राहणार जायचे जटाजूट मांडावरी चंद्रकळा श्रीधरी कसं वर्णन करून म्हणजे सर्पमाळ रुळे चिता भस्म सर्वांगासी लिंबोनी दोरा माझ्याकडे पार्वती पते हर हर महादेव आणि अशा प्रकारे मंगेश आणि शांता दुर्गा माता तिथे येऊन राहिली ही कथा शिव महापुराण शिवलीला पुराणामध्ये पण वर्णन केलेली आहे तसेच मांगिरीश पुराण नावाचं गोव्यात त्या ठिकाणी असणारे एक उपपुराण आहे गोव्यामध्ये त्याचं वाचन वगैरे केले जातं अशा आणि जे जे गौरी शंकर आपण नाटक बघितलं असेल तर नाटकामध्ये पण ह्या अशा छोट्या छोट्या कथा येतात तर भगवंतानं त्या ठिकाणी गोव्याच्या प्रांतामध्ये संगीताचा स्वीकार केला आणि संगीताचा झळकार संगीताचा प्रचार आणि प्रसार म्हणतो आपण तो त्या ठिकाणी झाला याचं कारण ते आता या शांतादुर्गा मातेचं त्या ठिकाणी कोणतरी तसं आपल्या वडाचा पाटणाच्या गावामध्ये तिथे आर्यादुर्गा इकडे आहे वाटलेला मापंडा पण कदाचित असे बऱ्याच ठिकाणी या शांतादुर्गा आर्यादुर्गा त्यांची मंदिरे आहेत पण संगीताची आराधना करणारी मंदिरे कशामुळे तयार झालं तर ज्ञानविशाल नारद महामुनींच्या कृतीमुळे आणि मग त्या गोव्याच्या भूमीमध्ये असं हे संगीताचं माहेरघर म्हणून त्याला वर्णन करतात आशा उसालाचा मंगेशकर कुटुंबीय त्या ठिकाणी परमपवित्र असं झालं याचं कारण का तर मंगेशीचा आविष्कार नाथाने आपल्या पुढं भागामध्ये आपल्याला हे सांगितलंय मंडळी परमेश्वराची भक्ती केल्यानंतर भगवंत तुम्हाला काय देतो देवाकडे काय मागायचं सुरुवातीला ज्ञान मागायचं माफ करा आधी भक्ती मागायची भगवंताची भक्ती एकदा केली भक्ती असं तर जोडलं ते एकदा आपण जोडले गेलो की त्या भगवंताचे आपले सत्य साधत राहतात आणि मग आपण ज्ञानाचे अधिकारी होतो मोक्ष ज्ञानाचा अधिकार असं म्हणतो जाणून घेऊ शकतो आणि त्या ज्ञानाच्या अधिकारानं भक्ती आणि प्रेम यांचा विराम झाला सर्वांती प्रेम आपणच तयार होतो कारण आणि ह्या तीन गोष्टी भगवंताकडे मागाव्या अशा नाथाने सांगितलेले आज अधिक मास आहे आणि अधिक मासाच्या निमित्ताने कमला एकादशीला परवा दत्त मंदिरामध्ये कीर्तन केलेलं अधिक मासाच्या निमित्तानं त्यावेळी आमच्या
आहे की भगवंताकडे भक्ती फक्त भोळी भक्ती करून उपयोगाची नाही या कलियुगामध्ये, तर भगवंताला अजून जाणून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून धर्मग्रंथांचं वाचन करणं, संतांच्या संगतीमध्ये, सज्जनांच्या अशा संगतीमध्ये राहणं. म्हणजे मला पेटी शिकायची असेल तर मला अशा सज्जन माणसांच्या संगतीमध्ये राहायचं जमणार नाही. गुरुचा प्रसाद घ्यावा लागतो, तेव्हा आपल्याला काहीतरी थोडंफार येतं. मग तसं येण्यासाठी नाथ महाराजांनी सगळं आधी अनुभवलं. मंडळी 12व्या वर्षी नाथांना दत्त महाराजांचं दर्शन झालं आणि त्यानंतर त्यांनी जे जे अभंग लिहिले त्या प्रत्येक अभंगामध्ये, नाथांच्या अभंगामध्ये बघा असं ज्ञानाचं, भक्तीचं आणि सर्वांमध्ये प्रेमाचं सार आपल्याला सांगितलेलं दिसतं. आणि असं सार आपण घेऊया. या ठिकाणी दर 15 दिवसांनी कीर्तन होतं आणि मला तर असं वाटतं, मी बऱ्याच वेळा या ठिकाणी कीर्तनाला येतो, मला असं वाटतं की कीर्तन म्हणजे फक्त ऐकून सोडून देण्याची गोष्ट नाही, तर अध्यात्म हे कृतीचं शास्त्र आहे असं आमची गुरुजी सांगायचे. आणि म्हणून ह्या अध्यात्म कृतीनुसार करण्यासाठी, कृती शिकवण्यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करूया. आणि पुन्हा जेव्हा आपण भगवंताच्या समोर उभं राहू एकात्मतेनं, तल्लीनतेनं, या हृदयाचं त्या हृदयी होण्यासाठी, तेव्हा देवाकडे काय मागायचं? नक्की आजचं कीर्तनच मागायचं. काय मागायचं देवाकडे? 3 गोष्टी मागायच्या. त्या ज्ञानमावतीनं ज्या एकनाथ महाराजांनी मागितले, पुन्हा एकदा आमच्या आदरणीय जगतजी, आदरणीय हनुमानी महाराज या 2 गुरूंना विनम्र अभिवादन करतो. आपणामधल्या प्रत्येकामधल्या भगवंताला अगदी म्हणून साष्टांग दंडवत करतो. पंढरीचा महिमा एकाने पाया पडते एकमेकाला, असं प्रत्येकाला आपण नतमस्तक होऊया. माझे आई वडील, माझे गुरुजी यांना पण वंदन करतो. जे चांगलं असेल तर माझ्या गुरुचा प्रसाद असेल. माझ्या आदरणीय गुरु धारामकर सरांनी अगदी लहान वयामध्ये मला या कीर्तनाची दीक्षा दिली. आता 20 वर्ष होती. कीर्तनाचं माझं वय 20 वर्ष असेल. असो, चांगलं असेल तो सद्गुरुरायाचा प्रसाद असेल. बऱ्याचदा चुका झाल्या असतील ते माझं असेल. आमचे वडील भजनाच्या शेवटी श्लोक म्हणायचे, करवी तैसी केली कटकट, वाकुडिका नीट देव जाणी, कोण्या कारणे केले सनिर्माण, देवाचे कारण देव जाणी. तुका म्हणे मिया अभिमाना वेगळा, घालवते गोपाळा भारवाता. ही सगळी सेवा आपण त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया. आपण फक्त निमित्त मात्र आहोत, कारण आपल्याकडे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची. काय म्या बापरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलत. साडूकी मंजुळ गात सेवानी बोलविता धनी वेगळ्याची. तुका म्हणे त्याची कोण जाणी करा, चालवी पावळा पाया. अरे पायावेळ मागुळा चालवणाऱ्या तो प्रतिकृती करतो. त्याची कृपाचंद्र असते. तर आपण सगळं भगवंताने दिलेलं आहे, तेव्हा आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा, प्रेमाचा, भक्तीचा वापर हे जग सुखी व्हावे याच्यासाठी करूया. अशी अगदी मनापासून सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. कारण आज सकाळी जी गंमत झाली, तुमचा विश्वास असेल की मला माहीत नाही शब्दावर, पण मला आज सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा उठताना मला माझ्या गुरुजींचं दर्शन झालं. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. असो, हे माझ्यासाठी असेल, माझ्या गुरुजींसाठी असेल. आणि नेमका आज कीर्तन होतं. पुन्हा एकदा जे काही बोललेलं असेल ते आदरणीय धारामकर सर बोललेले असतील, बऱ्याच जणांचे परिचित असतील, त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि पुन्हा भगवंताकडे आपण सगळ्यांनी एकच मागूया. मी मागणार, संतांनी मागितलं तेच आपण सर्वांनी मागायचं. काय? सदा सुखदायी भैरवी म्हणून आ
महाराज सर्व संतांनी जगदंब उदयोस्तु दत्तात्रय महाराज की मंगलमूर्ती. हे जिदान देगा देवा तुझा विसर